कोडवत तालुका यावल येथे गेलेला आहे. लहानपणी मी कुपोषित बालक म्हणून आजीकडे आमच्या आई वडिलांनी आजोळ पाठवलं कोडवतला. तिथं म्हणजे जसं पाठवलं तसं 5वी पर्यंत मी कोडवतला शिक्षण घेतलेलं आहे. बरं. तदनंतर मी विरावलीला 6वी पासून 6वी 7वी 2 वर्ग केलीत. नंतर यावल येथे फकीराकेश्वर रणधिरे यांच्याकडे राहून मॅट्रिक केली. त्यावेळेला 11वी होती. 11वी नंतर कॉलेज प्रताप कॉलेजला अंमळनेरला गेलो 1964 साली. योगायोग तुमच्यासारखे चांगले लाभले मला. त्यांनी 65 मार्चला मला GDCC बँकेत क्लिनिकल जॉबला लावून घेतलं. नंतर माझे 4 भाऊ माझ्याजवळ शिकायला ठेवले मी जळगावला आणि त्यांना ग्रॅज्युएट करून नोकऱ्या देखील लावून दिलेल्या आहेत आणि आज ते सर्व रिटायर झालेली आहेत. अच्छा, म्हणजे वेल सेटल असं ह्या परिवार आहे. पण सुरुवातीचा जो तुमचा काळ आहे, तुम्ही सांगितलं की तुम्ही कुपोषित म्हणून तुम्हाला तुमच्या आजीकडे सोपवण्यात आलं आणि मग तुमचं ते बालपण जे आहे, म्हणजे ते बालपण खरं म्हणजे तो ब्लॅक अँड व्हाईटचा काळ आहे. खरं म्हणजे तो संघर्ष, मग त्या काळातले काही प्रसंग सांगा ना आम्हाला, म्हणजे शाळेतले प्रसंग असतील की जे तुम्हाला आजही आठवल्यावर असं वाटतं की अरे आपण जे जगलो ते आताची मुलं जगू शकतात का? त्यांनी ते अनुभवलं तर त्यांना काय वाटेल? मी मुळातच आजारी असल्यामुळे वयाच्या 6व्या वर्षी माझं शाळेत ॲडमिशन मिळाली आणि तसंच करून ओढून ताणून परिस्थितीची जाण ठेवून मी शिक्षण घेत राहिलो. अच्छा. अक्षरशः आमच्या आजीची सुद्धा परिस्थिती तशी शिक्षण देण्याची परिस्थिती नव्हती. म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थिती असताना. बरोबर, म्हणजे ज्यावेळेस 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे आणि असं काही आहे असताना देखील आम्ही तिथं मी जवळजवळ 11 वर्ष थांबलो. आणि चांगल्या प्रकारे माझे मित्र, एक CA होता गिरधर एको पाटील, नंतर दुसरा होता तडेले, GS तडेले. आम्ही एकत्र अभ्यास करायचे आणि 5वी पर्यंत तिथे शिक्षण झाल्यानंतर 6वी ते 8वी या विरावलीला केली. योग असा की त्या शाळेला वर्ग उघडायचे होते, म्हणजे रनिंग करायचे होते. 4थी पर्यंतच होते. मग 5वी मध्ये कमी विद्यार्थी मिळत असल्यामुळे नेते सरांनी सांगितलं की उदित सिंग, तुझं गाव जवळ आहे, 1 किलोमीटरवर, तू विरावलीला जाऊ शकतो का? म्हटलं हो जाईल मी. मग तिथून दाखला काढून 5वीची शाळा म्हणजे रिन्युअल केली यांनी, विरावलीवाल्यांनी, आणि 7वी पर्यंत तिथं शिक्षण चांगल्यापैकी झालं. त्यावेळचे शिक्षक खरोखरच देव माणसं होती. कोळी सर आणि भुई सर हे रात्री कंदील घेऊन आम्हाला शिकवायला विरावलीला येत होते. त्याचप्रमाणे आम्ही देखील कंदील घेऊन विरावलीला रात्री यायचे आणि सकाळी 5 वाजता उठून परत ज्याच्या त्याच्या घरी जायचे आणि 8 वाजता परत शाळेला आम्ही. पण दादा मला सांगा ना, त्यावेळेचा जो प्रवास असेल, विरावलीचा प्रवास असेल, तो पायी असायचा? पायी असायचा. एवढंच नाही, म्हणजे 3-4 मित्र होते, भाऊ होते आमचे, चुलत भाऊ वगैरे. ते नावरा टू विरावली, विरावली टू नावरा आम्ही पायीच फिरलेलो आहे. त्यावेळेला किती किलोमीटर अंतर असेल ते? जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर. 1.5 ते 2 किलोमीटर. हो, त्या वयात. आताची मानसिकता तुम्हाला सांगतो मी. आता लहान मुलांना पिकअप करायला घरापासून शाळेपर्यंत साधारणतः अर्धा किलोमीटर जरी अंतर असेल तर स्पेशल रिक्षा असते. आणि अशा काळात तुम्ही, त्या काळात पायी शिक्षणासाठी तुम्ही प्रवास करत होता आणि मित्रांसह. म्हणजे आता असं म्हणतात की मित्र असावा, पण तो नेमका कसा असावा याच्या व्याख्याता बदलत चालल्या आहेत. तुमचे मित्र आजही आठवणीत आहेत. खरं म्हणजे तुमचे ते गुरु पण तुमच्या आठवणीत आहेत. म्हणजे त्यांनी केलेले संस्कार हे तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत हे तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. पण दादा मला सांगा ना, तुम्ही मग यावल तालुका सोडून जळगावला शिफ्ट झालात, तो काळ कुठला असेल? मग 65 मार्चला मला ऑर्डर मिळाली आणि मी जळगाव GDCC रिंग आपला नवी पेठ इथं रुजू झालो. त्यावेळेला
ज्यांच्या हाताखाली मी रुजू झालो ते डॉक्टर CG चौधरीचे वडील हा. GC चौधरी म्हणून, गोकुलनाथ सावदत चौधरी म्हणून हा. ते होते एजंट. आम्ही त्यांच्या हाताखाली क्लिनिकलचा जॉब आनंदाने केला. हा. परंतु घरची परिस्थिती नाजूकच असल्यामुळे मी वडिलांशी बोललो की मला भावांना पुढे नेण्याचं आहे, हा. तर यांचे दाखले मला द्या काढून. मी जळगावला भोईटेंच्या गडीवर, केशवराव भोईटे त्यांच्या गडीवर घर घेतलं भाड्याने, आणि तिथं आम्ही 5 भाऊ, आणि मला पत्नी अशी लाभली. म्हणजे मी अतिशयोक्तीने सांगा, त्यांच्यामुळेच मी त्यांना शिक्षण देऊ शकलो. अच्छा. पत्नीमुळे देऊ शकलो. पत्नीनं नाकारलं असतं तर ते आजच्या पदावर एक तालुका हेडमास्तर होते, एक बॉम्बेला वजीर क्लासला गोडाऊन मॅनेजर होते, आणि एक पोलीस पाटील. असे 3-4 आमचा व्यवस्थित हे पण झालं. दादा, तुम्ही आता सांगितलं की माझी पत्नी, तिने होकार दिला किंवा तिने जे समर्थन दिलं त्याच्यामुळे ते शक्य झालं. पण खरं म्हणजे तुमच्या दोघांचा जो संवाद होता बरोबर तो आहे. संवाद महत्वाचा होता. तो संवाद परिपक्व असल्यामुळेच ते शक्य झालं. म्हणजे असं म्हणतात की टाळी एकाकडे वाजत नाही, नाही. तर त्यासाठी दोघांना बरोबर आहे. तर म्हणजे तुम्ही सांगितलं की तुमच्या पत्नीचं तुम्ही सांगितलं, मग त्यांचं बालपण किंवा त्यांचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? हो, तिथं म्हणजे भयानक आहे. हा. मी 22 वर्षाचा एम्प्लॉई, आणि मॅडम फक्त त्यावेळेला 12.5 ते 13 वर्षाची होती. अच्छा. आणि त्यामुळे झालं हा. हे पहा, हे लक्षात घ्या, आजचं युग आणि त्यावेळचं युग याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज डायरेक्ट 30-35च्या पुढेच मुलींचे लग्न होतात, मुलांचे लग्न होतात, आणि डायरेक्ट ते निगेटिव्ह सांगते, आई नको, तुमचे वडील नको, भाऊ नको. पण यांना त्यावेळेस कळतच नव्हतं की काय, तर त्यांनी ऍक्सेप्ट केलं, आणि आनंदाने आता आमचं लग्न 59 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी देखील आमचं कधी भांडण झाले नाही किंवा अबोल तर अजिबातच नाही. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस त्या बोलतात तेव्हा तुम्ही ऐकून घेतात, आणि तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा ते ऐकून घेतात, त्यामुळे ते संवाद एकदम परिपक्व असा राहतो. पण तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या भावना सोबत घेऊन राहिलात. मग त्यावेळेस एकतर प्रतिकूल परिस्थिती, तुम्ही भाड्याच्या घरात राहत होतात, मग ती जागा किती मोठी होती? त्यावेळेला 2 रूम किचन घेतलेलं होतं आम्ही. काहीतरी 30 का 40 रुपये भाड्यानं होतं त्यावेळेला, तरी पक्क चांगल्यापैकी. आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठलंच अडचण आली नाही. एका रूमला ते झोपायचे, एका रूमला आम्ही झोपायचो. स्वयंपाक एवढंच नाही, माझ्या लग्नाच्या आधी एक मित्र असा मिळाला की त्या वहिनीनं आम्हाला 5 भावांना आम्ही मिळून स्वतः त्यांनी स्वयंपाक केला. खरोखर ती माऊली किती भाग्यशाली ना, आम्ही किती आनंदमय जीवन जगलो हे आम्हालाच माहिती आहे. बरोबर. म्हणजे असा तो काळ, खरं म्हणजे तो काळ खरंच एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं, स्वतः तर घेतलं, पण भावांना देखील त्यांच्या पायावर सक्षमपणे उभं केलं, त्यांना नोकरीला लावलं. पण दादा मला सांगा ना, तुम्ही आता सांगितलं की तुमच्या लग्नाला आता 59 वर्ष होत आहेत. या संसारामध्ये असा एक काळ आला असेल की ज्या दिवशी अबोला धरला असेल, आणि मग तुम्ही आईना समजावून सांगितलं असेल, असे काही प्रसंग आहेत का? भरपूर प्रसंग आहेत. आता त्यातलं म्हणजे एक सांगतो. माझे भाऊ जर घरी गेले तर ते कुठल्याही प्रकारे चुगली केल्याशिवाय राहत नव्हते. चुगली केल्यानंतर माझी व्हिजिट व्हायची, त्यावेळेला माझी आई इंटरव्ह्यू घ्यायची, फक्त मारायचं ठेवायचं काय. मग तिथून आल्यानंतर मला आठवतं एकचदा मी बाईंना मारलेलं आहे त्या कारणास्तव, आणि मारल्यानंतर आईला खूप आनंद झाला. मनोमन असं दाखवलेलं नाही त्यांनी किंवा माझ्यामुळे यांनी मारलेलं आहे, आणि मी पण सांगितलं नाही. मग नंतर आईचं सुद्धा समाधान करावं लागत होतं त्या काळाला. त्या काळाला त्यावेळेस ती नजर असायची, आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागत होत्या. मग दादा मला सांगा ना, मग तुमच्या परिवारात तुमचे मुलं बाळ त्याच्याबद्दल सांगा मला थोडस. मला 2 मुली आहेत, एक मुलगा आहे. दोघं मुली
पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, एकदम आनंदीमय जीवन आहे. आणि आनंदाची बाब, मी 2 मुली भाच्यांना दिलेल्या आहेत, अच्छा. म्हणजे बहिणीकडेच दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही उणीव भासली नाही. तुम्ही जर बाहेर एखाद्या वेळेला सगळा केला कुठलाही सोहळा, तर त्याचं ऐकूनच घ्यावं लागतं. यांचं तसं नाही, हे 2 माझे भाचे आहेत. अच्छा, तुम्ही बघितलेलं असल्यामुळे, घरात असल्यामुळे. आणि ते आमच्याकडे शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी. अच्छा. त्यांनी सुद्धा आमच्याकडे शिक्षण घेतलंय. आणि लहानचे मोठे झालेले आहे. बहिणी यात येत होत्या, म्हणजे 4 बहिणी 5 भाऊ, असं 9 लोकांची टीम होती. त्यावेळच्या आई वडिलांनी कसं केलं असेल. बरोबर. आज 2 लोक तुम्हाला वागवायला तयार होत नाही. घरात एक पाहुणा आला तरी जातो, तो केव्हा पिशवी उचलेल याची वाट बघतात घरातले. बरोबर. त्यावेळेच तसं नव्हतं, पिशवी हिसकवत होते, नाही तुम्हाला राहावं लागेल आणि राहत होते. 2-2, 4-4 दिवस राहत होते. असं सांगतात ना की मलाही आठवतंय की दिवाळी, दसरा किंवा सण वगैरे असायचा त्यावेळेस कुठलंही घर असं गजबजलेलं असायचं. हो, आत्या, मामा, काका सगळे सर्व एकत्र यायचे. म्हणजे 30 ते 40 लोक तर सहज राहायचे. दिवाळी आणि अक्षय तृतीयेला 2 सण असे जबरदस्त आहे हिंदूंचे, की त्यावेळेला बहिणी येतात, भाचे येतात, त्यांचे इतर नातेवाईक येतात. आणि आमचे 5 भावांचं एवढं मोठं कुटुंब झालं आहे की जर समजा कुठलाही कार्यक्रम केला तर 80 ते 85 लोक जमा होतात. अरे बापरे. हो. आणि त्यांचा संपूर्ण स्वयंपाकाचा बोजा 5 सुना करतात पत्नीसह. अच्छा. पण दादा मला एक सांगा ना, आता खरं म्हणजे तुमच्या वयाकडे बघितलं तर असं वाटत नाही की तुम्ही आता रिटायर झालेला आहात. अजून असं वाटतं की 1-2 वर्ष तुम्ही रिटायर व्हायला बाकी आहे. पण दादा, तुमच्या बालपणी तुम्ही नेमके कोणते खेळ तुम्हाला आवडायचे? मला खो खो आणि हुतुतुतू हे 2च खेळ खेळत होतो. त्यावेळेला क्रिकेट वगैरे नव्हतं. काय या 2 मैदानी खेळ खेळ आम्ही थोरगावांपर्यंत पोहोचलेलो आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही जिल्हा स्तरापर्यंत. नाही, हा जिल्ह्याचं म्हणजे थोरगाव रावेर तालुका तिथपर्यंत गेलेलो आहे. आणि तिथून आम्ही बक्षीस सुद्धा मिळवून आणलेलं आहे. पण दादा मला सांगा ना, रिटायरमेंट नंतरचं जे आयुष्य आहे ते तुम्ही नेमकं कसं जगता आहात? रिटायरमेंटच्या आधी एक मला थोडं बोलायचं आहे. ते असं की माझं नशीब एवढं बलवत्तर की 24/8/76ला मोठ्या आतड्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याला 49 वर्ष उलटलेली आहेत. आणि स्टूल पोटावरून जाते. काय खालचा भाग पॅक केलेला आहे. तिथं श्री पटेल म्हणून सज्जनग्रस्त डॉक्टर मिळाले. त्यांनी इतकं सुंदर ऑपरेशन करून दिलं. आज तागायत मला त्याचा कवडीचा त्रास नाही. काय आणि ही जी सूचना आहे, म्हणजे डिटेक्ट करणारे डॉक्टर केळकर हे हाऊसिंग सोसायटीत दुसरीकडे कामाला होते. ठुशे मॅडम कडे होते. त्यांनी सांगितलं की उदयसिंग, तुला ऑपरेशन करावं लागेल आणि रक्त लागेल. मग नंतर रात्रीच्या वेळेला एक दुसाणे सर, मला सोनार फार आवडतात. सोनार म्हणजे लहानपणी सोनारांनी धागेदोरे केले. नंतर सोनारांनी मला शिकवलं 11 ते 11वी पर्यंत, 8वी ते 11वी. पुनर्जन्म परत सोनार ताई मला मिळाल्या हॉस्पिटलला, केम हॉस्पिटलला. त्यांनी अति व्यवस्थित माझी सर्व सेवा केली. मला साईड रूम दिले. संपूर्ण एवढं मोठं ऑपरेशन की आज 5 ते 6 लाख रुपये लागतात. त्यावेळेला फक्त माझ्या वडिलांनी 110 रुपयाची देणगी पावती दिलेली आहे. मला चांगल्यापैकी आठवतं. अच्छा. नंतर असे दिवस पास होतो. यांना नोकऱ्या लावल्या. मुली ज्यांच्या त्यांच्या घरी गेले. मुलगा ड्रायव्हिंगच्या याच्यात होता. तो ड्रायव्हिंग काम करतो. तोही आनंदी आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही आता थकलेलो आहे. बाई 72, मी फक्त 82. आमचं 10 वर्षाचं अंतर. तर सुनबाई आमचं आनंदाने करते. हे आनंदाची बाब आहे. त्याच्यानंतर मी 2001ला रिटायर झालो. 2001ला रिटायर झाल्यानंतर मला चांगले मित्र कंपनी भेटली जळगावला.
त्यांनी मला ज्येष्ठ नागरिक संघाचं सभासदत्व मिळवून दिलं. हास्य क्लबमध्ये मी स्वतः हास्य क्लब कमीत कमी बहिणाबाई उद्यानला 15 वर्ष घेतलेला आहे. अरे वा. तदनंतर 5 वर्ष बिग बाजारमध्ये लॉन आहे, त्या लॉनवर महिला 15 ते 20 येत होत्या, 5 ते 10 जेंट्स होते. आम्ही 5 वर्ष तिथं सुद्धा आनंदाने जीवन जगलो, आनंदाने एक्सरसाइज केलेली आहे. आज देखील ते भेटले तर अक्षरशः दंडवत घालतात की सर तुम्ही अजून सुरू करा. पण माझं नशीब असं की 2020ला कोविडनं मला बांधलं. अच्छा. गाठलं. त्या कोविडमध्ये मी आज तागायत अजूनही फुलफिल, मला जो पहिला आनंद होता 2000 आलो इथं जळगावला, त्याच्यानंतर थोडंसं मला तब्येतीला सांभाळावं लागतंय. तरी देखील मी प्रत्येकाला विनंती करतो माझ्या वयाच्या मानाने, कारण मी 38 वर्ष सर्व्हिस करून परत पुढे 20 वर्ष 24 वर्ष काढलेले आहे. आणि सकाळचं मला MR कुलकर्णी म्हणून ब्रँच मॅनेजर यावल यांनी औषधी दिली. अशी औषधी दिली की 5 पैसे देखील खर्च करायचं नाही उद्याचे, फक्त 5ला उठायचं, 7ला घरी यायचं. बाई येत असेल तर बाईंना सोबत न्यायचं. तेवढ्या औषधीवर मी आज जगतोय, आनंदीमय जीवन जगतोय. कुणाची मी अपेक्षा करत नाही. आणि आतापर्यंत मी हात कधी म्हणजे मागणी केलेली नाही. मी देत राहिलेलो आहे. मला परमेश्वर सुद्धा कुठून देतो हे मला कळत नाही. अच्छा. म्हणजे तुमची जी दिनचर्या आहे, सकाळी 5 वाजता तुम्ही नियमित उठतात आणि 7 वाजेपर्यंत भ्रमंती असते, आणि त्यासोबत तुम्ही हास्य क्लबमध्ये पण जॉईन आहात. ज्येष्ठ नागरिक संघात डायरेक्टर आहात. अच्छा. हो. कुठल्या ठिकाणी? चैतन्यनगर. अच्छा, चैतन्यनगरचा जो जळगाव. ओके ओके. गणेश कॉलनीचा त्यांचा खूप मोठा हो, क्लबच आहे. मस्त आहे, मोठा हॉल आहे. हा, त्या ठिकाणी सर्व सुखसोयी आहे. ओके. चला, म्हणजे तुम्ही तुमची दिनचर्या सांभाळून आज 82 वर्षामध्ये तरुणांना लाजवेल अशा प्रकारे तुम्ही स्वतःला संयमित ठेवलेलं आहे. पण दादा मला सांगा ना, हे करत असताना असं वाटलं असेल ना की आपल्याला एखादा छंद असला पाहिजे. असा कुठला छंद आहे का की जो तुम्हाला करावासा वाटला आणि तो तुम्ही करता आहात? नाही, त्यातल्या त्यात छंदाच्या बाबतीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ चैतन्यनगरला जॉईन झाल्यापासून कंटिन्यू मी 20 ते 22 वर्ष प्लेइंग कार्ड्स खेळलेलो आहे. आणि आमचा ग्रुप होता विदाऊट मनी. अच्छा. पैसा नाही, कारण तो ज्येष्ठ नागरिक संघ आहे. तर नशीब असं माझं की माझे जे मित्र कंपनी होते ते 2001 आपलं 2021, 22, 23, 24 मध्ये आमचा क्लबच उद्ध्वस्त झाला हो कोविडमुळे. म्हणजे जे माझे मित्र आमची बैठक होती ते सर्वच गेली. मी आता एकटा आहे, त्याच्यामुळे मला कोणी मिळत नाही. आणि मला पार्किन्सनचा त्रास आहे. आता हल्ली तिथं कॅरम बोर्ड खेळतो आम्ही, फक्त बघ्याची भूमिका घेतो कारण आम्हाला गोटीच मारता येत नाही. पण तरी देखील तुम्ही हे असं सगळं असताना देखील तुम्ही त्या बाबतीत कुठलीही मनात कोणताच किंतु परंतु न ठेवता पुन्हा रोज सकाळी 5 वाजता उठून आपली दिनचर्या जी आहे ती नियमित ठेवली, रेग्युलर चालू आहे. पण मला तुमच्या एका कन्याबद्दल माहिती आहे जी आरजे आहे आणि खूप सुंदर बोलते, ती आरजे कांचन. आमच्या रेडिओ मन भावांमध्ये त्या खूप उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. त्यांच्याबद्दल तुम्ही सांगा. तसं सांगायला गेलं ना तर खरोखरच तशी मुलगी आम्ही जन्माला घातले तर आम्ही भाग्यशाली आहे. आणि ती सुद्धा एवढी भाग्यशाली आहे की ती फार उशिरा इकडे जॉईन झाली. कारण आमचे जवळ बुवा नोकरीला ऍडजस्ट करत नव्हते, तिथे ती कुठल्या कुठे गेलेली असते, परंतु ती सर्वांना सांभाळून घेते, आता सुद्धा सांभाळून घेते. आणि दोघं मुलं एवढे चांगले केले, एक इंजिनियर केला, एक DYSP केला, की मी त्या मनानं काहीच नाही तिच्या पुढे. नाही, पण संस्काराचं बीज तुम्ही रोवलं त्यामुळेच ते एवढं मोठं वटवृक्ष झालेलं आहे. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल मी म्हणजे त्यांची पण एक छोटीशी मुलाखत मी घेतली होती किंवा त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं होतं की त्यांनी लग्न झाल्यानंतर देखील आपल्या शिक्षणात कुठल्याही प्रकारचा खंड न पडू देता
शिक्षण सुरू ठेवलं आणि मुलांना देखील तसेच संस्कार दिले. खरं म्हणजे ते संस्कार तुमच्यापासून आणि आईंपासून ते त्यांना मिळाले, त्यामुळेच ते आज एवढी प्रगती करतायत, त्यांची मुलं प्रगती करतायत. दादा, मला तुम्हाला फक्त आता एवढंच विचारायचं आहे की तुम्ही 82 वर्ष नॉट आऊट दिनचर्या तुमची राबवता आहात. तरुण पिढीला किंवा आताच्या संयुक्तिक कुटुंबात राहणाऱ्या तरुणांना किंवा परिवाराला तुम्ही काय सांगाल? माझं तर एकच मत आहे की सर्वांनी मनात जर ठरवलं तर एकत्र कुटुंब हे सर्वात आनंदी कुटुंब, सर्वांचा विकास करणारी कुटुंबे आहेत. विभागणीवाल्यांचं कधीही असं फक्त ते पैसे गोळा करू शकतात, परंतु त्यांना आई वडील आजी आजोबा यांचा जो आशीर्वाद पाहिजे तो मिळवण्यासाठी आजच्या पिढीनं करावं अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आणि दिवसभर तुम्हाला उत्साह मिळण्यासाठी आजी आजोबा खरोखरच एक देव माणसं म्हणून असतात, परंतु त्यांनी तो प्रयत्न करायला पाहिजे मनापासून. आता मी तर आजी आजोबांमध्येच राहिलो, इकडचे आजी आजोबा तिकडचे आजी आजोबा, एवढंच नाही 70-80 लोक एकत्र येऊन 3-3, 4-4 दिवस एन्जॉय करत होतो. आणि आज देखील अजून आम्ही ती प्रथा ठेवलेली आहे. उदाहरण दाखल अष्टमीचे देव असतात, तर बॉम्बे पासून इकडे नागपूर पासून सर्व भाऊ माझ्याजवळ येतात आणि आम्ही तो कार्यक्रम आज तागायत करत आहोत, आनंदाने करत आहोत. अच्छा. पण दादा, आता अजून एक मला एक प्रश्न असा आहे की तुम्ही एवढं सगळं करत असताना समाज उपयोगी देखील कार्य करत आहात, ते कोणतं आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. समाजोपयोगी तेवढं माझ्याकडून जास्तीचं काम झालं नाही, कारण मी बाहेरगावीच होतो बँकेच्या कामकाजाला. फक्त राजपूत उन्नती मंडळामध्ये अजूनही माझा बोर्ड आहे, तिथं आम्ही गोरगरिबांकरता जेवढं करता येईल तेवढं त्या मुलांना पुस्तकं वह्या किंवा राहण्याची सोय नवी पेठेमध्ये विसंजी नगरमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे. अच्छा, धन्यवाद. खूप भरभरून तुम्ही बोललात. मी रेडिओ मनभावन 90.8 FM च्या वतीने आपले खूप आभार व्यक्त करतो. श्रोते, आपण ऐकत होतात आयुष्यावर बोलू काही. आपल्यासोबत होते श्रोत उदयसिंग महारू पाटील. खरंच खूप प्रसन्न आणि ऊर्जेनं भरलेलं असं हे व्यक्तिमत्व. यांच्याशी आपण पुन्हा आपल्याला त्यांच्या सोयीप्रमाणे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुन्हा आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. दादा, तुम्हाला पुढील आयुष्यासाठी भविष्यासाठी खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही मला आनंदानं आणि बोलवलेलं आहे, माझी मुलाखत घेतलेली आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.